तर जय महाराष्ट्र पब्लिक सगळ्यांना श्री स्वामी समर्थ म्हणतो आपल्या व्हिडिओला चालू करतो. तर विषय असा होता की आज होती आपल्या भावाची एंगेजमेंट, जी की आमच्या घरातले सगळ्यात मोठे चिरंजीव जयेश धावारे, जे की पुण्याला IT कंपनी जॉबला आहेत. मग काय त्यांची एंगेजमेंट ठरली होती. मग काय आम्ही निघालतो एंगेजमेंटला. तर दीदीचं चालू होतं की फोटो काढ. मी म्हणलं फोटो बिटो काय नाही काढत आहे, व्हिडिओ करतोय. कारण माझ्या यूट्यूब चॅनलला माझ्या भावांना सगळ्यांना व्हिडिओ म्हणजे माझी खबर पाहिजे म्हणून व्हिडिओ काढतो. मग तितक्यात कृष्णा भाऊनं नारळ ठेवला होता गाडीखाली, कारण जायची तयारी. मग त्यात निघालो आम्ही. आलो पेट्रोल पंपावर टाकलं पेट्रोल टाकलं की मग किशो आप्पा भाऊ काढत होता नोटा नुसत्या नोटा काढत होता. भाऊ पैशाचा खेळ विषय टॉपचा. मग काय देतो पेट्रोल टाकून झालं की लगेच कृष्णा भाऊ बसले की लगेच मग आम्ही काय मारलं गाडीला किक मारले की लगेच आम्ही निघालो हायवेनं. हेच संकेत का बर्र का नाही निघालो मस्तपैकी धिंगाणा फुल धिंगाणा. म्हणजे नाही का असं मोठ्या भावाची एंगेजमेंट म्हणजे आम्ही दणक्यात विषय. कारण आम्ही किती केलं तरी कलवरे विषय टॉपचाच होता हो. मग काय रोड दामाने खराब असल्यामुळे मग काय लगेच आम्ही आलो मुरुडमध्ये आलो की लगेच मग आमचे बंधुराज थांबलेच होते पुढे, कारण त्यांचं काहीतरी काम होतं त्याच्यामुळे मग थांबले होते. मग त्यांनी आम्हाला फोन केला की इथं थांबलो आहे. तर आम्ही थांबलो होतो. आम्ही मग काय गेलो तिथं मुरुडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक, जे की मुरुडमध्ये अलीकडंच आहे. काही विषयच नव्हता. मग तिथं थांबले होते बंधुराज, बघू शकता तुम्ही आता गाडी वगैरे पुढे का तिथं थांबलेली गाडीच आहे, काही विषयच नव्हता. मग काय गेलो त्यांच्यापाशी गेलो. मग त्यांना विचारलं नाही काय म्हणजे काय नवरदेव काय पाहिजे काय वगैरे म्हणून. नवरदेवाने सांगितले आम्हाला फरमाईश त्यांची काय सांगून सांगितलं तर बिस्लरीची बॉटल घेतली. तिथून आलो, त्यांना बिस्लरीची बॉटल दिली. मग तिथून निघालो मग मस्तपैकी आपलं रामेगावच्या दिशेने. मग काय तिथून निघालो रामेगावच्या दिशेने. मग काय ते मग आता मग मामाश्रीचा फोन आला तर बघू शकता विषयच नाही भाऊ टॉपचा विषय. मग काय बसलो 4 व्हीलरमध्ये. मामाश्री म्हणले की तुम्ही थांबा तिथं मुरुडमध्ये, आम्ही होतो 4 व्हीलर घेऊन. मग काय मामा बोलले विषय संपला भाऊ. मामाश्री आले गाडीत बसवला आम्हाला, 2 व्हीलर लावा म्हणले तिथंच. मग काय निघालो आम्ही विषय संकेत विषय निघाला की तितक्यात पोचलो आम्ही बोरगावमध्ये. मग आपल्याला सांगितलं की भाऊ आप्या विषय टॉपचा होता. मग काय पोचलो बोरगावमध्ये पोचलो की लगेच मग काही विषयच नव्हता. कारण इथं रोडचे काम चालू असल्यामुळे गाडी काय फास्ट नेलीच नव्हती. 4 व्हीलर जरी असले तरी स्लो जावं लागते, कारण रोडचे कामं चालू आहेत. गाडी अजून खराब व्हायची त्याच्यामुळे वांधीच नव्हती. मग काय दमाने जात चालूच होता बघा. बोरगावचा नजारा बघू शकता, गाडीतूनच बघा आता. कारण बोरगावला कधी गेलं तर तिथला व्हिडिओ टाकतो, काही विषय नव्हता हो का. रोडचे कामं चालू आहेत, रोड रुंदीकरण चालू आहे, प्लस म्हणजे मोठा रोड चालू आहे कामाचं. मग काय पोचलो आम्ही बोरगावमध्ये पोचलो होतो. तिथून बघू शकता सगळा नजारा बिजारा, ओसाच्या गाड्या बिड्या मस्त. तिथून पोचलो आम्ही रामेगावाच्या रोडला लागलो की लगेच मग काय आलो रामेगावाच्या जवळ. अलीकडंच होतो रामेगावच्या, जास्त पुढे नव्हतं. मग काय तिथून आलो रोडवर चाललोच होतो मस्तपैकी. तर गाणे बिणे चालूच होते, कारण कृष्णाभाऊ बसले होते पुढे. तिथून पोचलो आम्ही शाळेवर पोचलो की लगेच शाळेपासून जवळच होतं. मग आम्हाला माहीत नव्हतं ते वहिनीचं घर, म्हणजे जे की आम्हाला जिथं जायचं वहिनीच्या घरी, जिथं भावाची एंगेजमेंट आहे तिथं. मग माहीत नव्हतं त्याच्यामुळे काय विचार करत मग थोडं पुढे घेत त्याच्यामुळे थोडंसं उशीर झाला आम्हाला जायला. सगळे आमची तिथं वाट बघत थांबले होते, कारण मामाश्री येत होते सुपारी फोडणारे, त्याच्यामुळे काही इथंच थांबले होते. मग काय तिथून पोचलो आम्ही. तेव्हा काय शाळेत चालेल लेकरं जिल्हा परिषदेचे लेकरं. तिथून चालत होतो की तिथून पोचलो आम्ही वहिनीच्या घरी पोचलो. तर बघतो तर काय हो का तयारी बियारी सगळी झालेली. मम्मी पप्पा इथं उभारलेली हो का मम्मी पप्पा. मग तिथून आलो मंडपात आलो की लगेच काय बळी भाऊ जरा फुल ॲटिट्यूड नाही का. आता युवान येत आमच्या घरातले, त्याच्यामुळं सागर भाऊने घेतलं होतं मायडीला पिवडीला शुभम भाऊ उभारले होते का. पिवडी बाग कशी फुगली सागर भाऊ घेऊन उभारलं होतं. मग काय अनिल दाजीला भेट घेतली. अनिल दाजीला काय म्हणलं बरे हो का. मग तितक्यात म्हणणं अंकल आली मध्ये म्हणणं अंकल धिंगाणा चालू. तर भावांनो व्हिडिओ असा होता. व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला का नाही, आणि सिनेमॅटिक व्हिडिओ पण केला आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटतं तुमच्या भावाला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला भावांनो प्रेम करा तुमच्या भावावर. सपन है पहाटेच अधुऱ्याशा भेटीच इशारा दे नजरेचा मला. मोगऱ्याची दरवाळ श्वासात घुटमाळ तुझ्या पायी झालो मी खुळा.